ही निवडणूक आपण जिंकलाय, निष्ठावान जे कार्यकर्त्याला संधी मिळाली त्याला सोडलं काय सांगा? निश्चितपणे या निवडणुकीमध्ये पार्टीने अनेक वर्षापासून कार्यरत असताना मला त्या ठिकाणी ही निवडणूक दिली आहे आणि एक अतिशय मोठा विजय या निवडणुकीमध्ये मला प्राप्त झाला. मी पक्षाचं, महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं, आदरणीय नितीनजी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळे साहेब आणि सर्व सन्मान्य टीमचं, सर्व सन्मान्य नेत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, माजी आमदार या सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या सगळ्यांना सुद्धा मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. डॉक्टर साहेब, काँग्रेसकडे संख्याबळ नव्हतं तरी देखील त्यांनी निवडणूक लादली, विनाकारण निवडणूक घेण्यात आली, त्यांचा पराजय हा निश्चित होता, काय सांगाल? त्यांचा पराभव निश्चित होता, पण किती दारुण पराभव होऊ शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिलाय. खरं पाहिलं असता महाविकास आघाडीजवळ 200 मतं होती, पण आज त्यांना केवळ 130 मतं त्या ठिकाणी मिळाली आहे. 70 मतं महाविकास आघाडीची फोडण्याचं काम केलेलं आहे. काँग्रेसला स्वतःही त्यांची मतं राखता आली नाही. त्यांच्या नेतृत्वाचा हा दारुण पराभव आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सहित काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा हा अतिशय दारुण पराभव केवळ नागपूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालाय आणि आज 17 पैकी 17 जागावर विक्रमी मतदान घेत त्या ठिकाणी महायुतीचे सर्व आमदार निवडून आलेले आहेत. आपण परिषदेची पायरी चढणार आहे, इंटेलेक्च्युअल सभागृह आहे, कशा प्रकारे नागपूरचे प्रश्न मांडणार आहात? नागपूरचे जे प्रश्न असतील, नगरपालिकेचे असतील, नगरपंचायतचे असतील, महानगरपालिकेचे असतील, जिल्हा परिषदचे असतील, जे प्रश्न असतील ते प्रश्न पोटतिडकीनं त्या ठिकाणी सभागृहात मांडून आणि सोबतच मंत्रालय असो, सचिवालय असो, इतर अनेक खाती असो, त्या सर्व ठिकाणी पाठपुरावा करत लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम, प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्याचं काम आणि यासोबतच आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं काम येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितपणे करणार आहे. 2020ची मॅच आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी 2020च्या मॅचचा चांगला बॅट्समन आहे आणि त्यामुळे चौफेर टोलेबाजी करत या ठिकाणी ही निवडणूक आणि येणारा काळ हा गाजवणार आहे. शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडनं. धन्यवाद.